हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवतोय आपण चिकन. तर हे बघा, मी 2 पाण्याने चिकन 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी. भाजकी डाळ, धने, भाजलेलं खोबरं आहे आणि मगज बी आणि बाजरी बाजरी थोडीशी. हे पा, धने, खोबरं, मगज बी, भाजकी चण्याची डाळ आणि एक एक छोटा नाश्त्याचा चमचा बाजरी. हे पा, कांदा, कोथिंबीर आणि हे मी असे 4-5 कांदे चिरून घेतल्यात. हे बघा. आता हे पा, आपण धुतलेलं चिकन ताटात काढून घेतलं. आता याच्यामध्ये आपण टाकणार हळद. हे पा, हे हळद टाकून घेतली आपण. हळद टाकली. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे पा, हे मी नाश्त्याचे 2 चमचे पेस्ट टाकून घेतली. हे पा, आता याच्यात आपण धने पावडर आपण थोडीच घालणार आहे. का तर आपण वाटणात पण धने घेतल्यात आणि कोथिंबीर पण घालणार आहे, त्यामुळं आपण 1च चमचा धना पावडर घालून घेणार आहे, कारण आपण वाटणात भरपूर धने घालणार आहे. आता हे मी चांगलं असं मिक्स करते. अजून आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचे. हे पा, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे मीठ घालून घ्या. आता मी मीठ घालून मिक्स करते ना. आपण आता तेलामध्ये टाकून घेऊ. हे पा, आपण गॅस पेटवलाय. आता तेल टाकून घेऊ आपण. आता हे तेल टाकून घेतले आपण. आता त्याच्यामध्ये आपण हे हळद, मीठ, धना, आलं लसूण पेस्ट, हे चिकन आपण आता पातेल्यात टाकून घेऊ. हे पा, हे पाहत आपण असं चांगलं मिक्स करून घेऊ. आता थोडा वेळ आपण असं परतून घेऊ. हे पहा, असं चांगलं परतून घ्यायचे. आपल्याला काही लगेच त्याच्यात पाणी टाकायचं नाही. हे पहा, असं चांगलं परतून घेऊ आपण. आता मी काय करते, मसाला भाजून घेते. तोपर्यंत आपण काय करू, साईडला आहे ना चिकन शिजायला ठेवू. तर हे पहा, आता मी साईडला चिकन शिजायला ठेवते. गॅस बारीक करते इकडचा. याच्यावरती आपण मसाला भाजून घेऊ आणि इकडं साईडला हे पहा, साईडला मी चिकन शिजायला ठेवलं आहे. याच्यावरती आता मी थोडंसं हेच चिकन कालवलेलं ताट आहे ना, हे याच्यावर ठेवते असं झाकून. आणि आता आपण हे पहा, आता चिकन साईडला शिजते तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊ. हे पहा, आता आपण धने टाकून घेऊ. धने परतून घेऊ चांगले. नंतर चण्याची डाळ लगेच टाकून घेऊ. मगज बी लगेच टाकून घेऊ, कारण तेलामध्ये धने भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे पहा, लगेच याच्यात बाजरी पण टाकून घेतली मी. सगळं आपण याच्यात भाजून घ्यायचं. हे पहा, गॅस बारीक करायचा जरा, धने ते निवडाय. हे पहा, आणि खोबरं भाजलेले तरी पण मी तेलात टाकून घेतलं. हे पहा, आणि आता हे मी काढून घेणार. खोबरं काय भाजायची गरज नाही, जास्त भाजलेलंच आहे पहिलं. आता मी काढून घेते हे खोबरं. गॅस बारीक बंद केला. आता हे पहा, आपण लगेच वाटण याच्यात काढून घेतलं. आता हे चांगलं बारीक वाटून घेते. आता याच्यावरती कांदा परताय टाकते. तोपर्यंत हे वाटून होईपर्यंत कांदा परतन आपला. तर आता आपण कांदा तव्यावरती टाकून घेऊ. हे वेळ तव्यावर कांदा टाकून घेतला. आता आपण याच्यात थोडं तेल टाकून घेऊ. आता कांदा परतून घेऊया.
हे पातोर हे वाटून घेऊ भाजलेलं आपण. गॅस बारीक करते जरा. हे पहा आता आपला कांदा परतत आलेला आहे थोडा. अजून थोडा वेळ परतायचा आपल्याला कांदा. बघा कांदा चांगला परतून घ्यायचा. आपण बाकीचं साहित्य मसाला भाजलेला, तो पहिला मसाला भाजलेला हे का वाटून पण घेतला आहे. आता एवढा कांदाच राहिला आहे वाटायचा. तो कांदा वाटून घेऊ आणि नंतर पुढची तयारी करू. आता पुढं चिकनला आपण पाणी सुटले का पाहू. हे पहा चिकनला पण पाणी चांगलं सुटले झाकण ठेवल्यामुळं. हे पहा याच्यामध्ये म्हणलं तरी आता चिकन शिजू शकतं. हे पहा थोडंसं अजून कच्चंच आहे. आता हे आपण याच्यावर थोडंसं पाणी गरम करायला ठेवू म्हणजे ते चिकनमध्ये आपल्याला वतता येईल. हे पहा आता आपण याच्यावरती पाणी वतवायला ठेवू म्हणजे आपल्याला ते चिकनला वतायला होईल. पुन्हा पाणी लागलं तर ते वतू. हे पहा आपला कांदा परतला आहे आता. आणि हे आता आपण वाटून घेऊया कांदा. हे पहा मी गॅस बंद केला आणि आता काढून घेते आणि वाटून. हे पहा आता आपण कांदा काढून घेऊ. थंड झाला का वाटून घ्यायचं हे आपल्याला. हे पहा कांदा थंड झाला का वाटून घेणार. हे पहा आता गॅस पेटवला आहे आपण. साईडला चिकन ठेवलेलं पुन्हा इकडे साईड घेऊ शिजायला आपण. हे पहा पाणी गरम ताटात करायला ठेवलेलं आपण याच्यात ओतून घेतलं. हे पाहू आता आपण शिजले का पहा. शिजलं असलं तर आपण फोडणीला देऊया. हे पहा पूर्ण शिजले. हात बसते गरम. हे पहा नाही का. आता आपण भाजी फोडणीला देऊ. हे पहा आता बाजूला आपण चिकन काढू. आता कढई ठेवू याच्यात मसाला परतो. हे पहा तेल टाकून घेतलं आता आपण. हे पहा मी मसाला काढून ठेवला पण माझ्याकडनं पाणी सांडलं गेलं. हे बघा कांदा लसूण मसाला, हे मिरची तरीवाली, हे घरचा मसाला, हे पण घरचाच मसाला आहे. आणि हे आता आपण तेलात टाकून घेऊया. जास्त तेल तापवायचंच नाही म्हणजे मसाला जळणार नाही. हे पहा गॅस पूर्ण बंद केला आहे मी. आणि ह्या पाय आपण पहिलं तव्यात ते बाजरी खोबरं धने वगैरे ते डाळ वगैरे घालून वाटलेलं हे वाटण. आणि आता नंतर आपण कांदा परतल्याच्या नंतर हे पहा कांदा वाटून घेतलेला तो पण आपण सगळे वाटण वाटलेलं याच्यात टाकून घेतले. हे पहा आता मी गॅस बंद केला आहे मसाला जळण म्हणून. मिक्स करीपर्यंत गॅस बंदच केला आहे. नंतर मी गॅस चालू करणार आहे. सगळा मसाला याच्यात मिक्स झाल्यावर आणि तरी पण चांगली येणार. आता पहा एकदम छान तरी अशी येईल भाजीला. हे पहा हे पहा आता थोडंसं आपण मसाला अजून परतायचा आहे म्हणून याच्यात जे चिकन शिजवलेलं होतं ना तेच थोडंसं आपण याच्यात पाणी घालून घेतलं म्हणजे मसाला चांगला परतले जाईल. हे पहा आणि आता हे एवढं आपण त्याच्यात चांगला मसाला परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत आता आपल्याला मसाला परतायचा आहे. हे पहा आता मसाल्याला तेल सुटायला लागले पण अजून 2 मिनटं आपण असाच परतून घेऊ मसाला. हे पहा आपल्याला अशी रस्सा भाजी चांगली करायची. अजून 2 मिनटं परतलं का म्हणजे चांगला मसाला परतले जाईल तरी पण चांगले येईल याला. हे आपलं वाटण वाटलेलंच भांडं आहे
याच्यात मी अगदी थोडासा मसाला बघा काढून ठेवला आहे. आणि आता हे पहा, आता याच्यात आपलं चांगलं तेल सुटले. आता आपण याच्यात आपलं शिजलेलं चिकन आपण टाकून घेऊया. तर हे पहा आता हे पहा, आता आपण असं त्याच्यात पाहिजे तेवढं पाणी घालून घेऊया आपण भाजीमध्ये. हे पहा, आपल्याला पाहिजे तेवढे पातळ भाजी करून घ्यायची. हे पहा, आता याच्यात आपण चिकन घालून घेऊ आणि पाहिजे तेवढं परत पाणी पण टाकून घेऊया. हे मीठ लागलं तर चेक करायचं, लागत असेल तर टाकून घ्यायचं थोडंसं मीठ. हे पहा आपण पाणी अजून थोडंसं घालू घेतलं, अजून थोडं घालायचं. हे पहा, अजून पाणी थोडं घालून घेऊ. आता मंद गॅसवरती आपण त्याला चांगलं उकळी येऊन देऊ. हे पहा, आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली याच्यामध्ये. हे पहा कशी तरी आली चिकनला. आता असंच 5-10 मिनटं उकळून देऊ आपण. हे पहा भाजीला कशी तरी आली. हे पाहिलं किती तरी आली आहे का. पहा भाकरी हे आणि हे पिवळं आणि हे सुक्कं चिकन. ही कांदा इथं ठेवला आहे साईडला. आणि आता आपण भाजी दाखवते. हे पहा भाजीला कशी तरी आता मी ताटात घेते. हे पहा अशी भाजी मस्त आणि भाकरी चुरायची आणि छानपैकी जेवण करायचं. हे पहा, आणि आता ही मस्त अशी वरून रश्श्यावर तर्री. हे पहा थोडीशी सांडलं खाली. हे पहा तर्री भाजी. हे पहा सुक्यावरती थोडीशी कोथिंबीर. आणि हे पहा, या जेवायला. कसं वाटली माझी रेसिपी तुम्ही सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू. आणि माझा व्हिडिओ शेअर करा. जरा जास्त माझे व्ह्यूज खूपच फार कमी होतात, त्यामुळं सगळ्यांनी दखल घ्या माझी. सर्व फ्रेंड्स लोकांना माझी विनंती. बाय.